मी भाऊ तोरसेकर, तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नुकत्याच ज्या महापालिका निवडणुका झाल्या त्यामध्ये ठाकरे बंधूंचा जो काय ब्रँड होता तो किती यशस्वी झाला किंवा किती फसला, शरद पवारांच्या पक्षाचं कसं अगदी सुपडा साफ झालेला आहे याच्यावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा होते. कारण दीर्घकाळ गेली 4 दशकापेक्षा अधिक काळ शरद पवार हेच राष्ट्रीय राजकारणामध्ये महाराष्ट्राचा एक प्रकारे चेहरा होते. त्यांच्या बरोबरीने अर्थातच बाळासाहेब ठाकरे हा पण महाराष्ट्राचा चेहरा राहिलेला आहे. पण त्यानंतरच्या काळात म्हणजे बाळासाहेब, आज मी बोलतोय त्यावेळेला त्यांचा जन्मदिवस आहे, जन्मशताब्दीची सुरुवात झालेली आहे. बाळासाहेब जाऊन आता जवळजवळ 13 वर्ष होत आली. या कालखंडामध्ये युनिपॉलर म्हणतात, म्हणजे फक्त शरद पवार हाच महाराष्ट्राचा चेहरा अशी परिस्थिती होती 2012 नंतर हळूहळू. पण आज 12-13 वर्षांनंतर 2014 नंतर जे काही राजकारण देशातलं बदललं आणि महाराष्ट्रातलं बदललं, त्यानंतर हळूहळू करत शरद पवार हे लुप्त होत गेलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि याच कालखंडामध्ये 11 वर्षापूर्वी महाराष्ट्रात नवा झालेला मुख्यमंत्री जो होता देवेंद्र फडणवीस, हा एक राजकीय क्षितिजावर उगवलेला नवा तारा होता किंवा नवा ब्रँड होता. ते अजूनही इथल्या राजकीय अभ्यासकांना आणि विश्लेषकांना रिअलाइज होऊ शकलेलं नाही. पण विषय तेवढ्यावर संपला नाही. 2022 पासून एक नवा आणखीन एक ब्रँड हा महाराष्ट्रात उदयाला येतोय आणि त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. पण या दोघांपेक्षाही आज जर महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातल्या महापालिका निकालांची चर्चा होत असेल तर ती एकनाथ शिंदे, शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही हैदराबादचा मुस्लिम नेता असाउद्दीन ओवैसी याच्याविषयी होते. तेलंगणाचं राजधानी असलेल्या हैदराबाद शहरापुरता मर्यादित असलेला हा नेता मुस्लिमांचा हा हळूहळू करत देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून गेल्या जवळजवळ 10-12-15 वर्षामध्ये आपले पाय पसरण्याचा प्रयत्न करतोय आणि सतत जमेल तितकं यश अपयश पचवत पचवत चिकाटीने आपल्या पक्षाचा पसारा वाढवण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याला कुठे यश कुठे अपयश येता येता त्याचा टिकाव लागणार नाही या निष्कर्षापद सगळे राजकीय विश्लेषक आले असताना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्याने जी मुसंडी मारलेली आहे, 8 नगरसेवक त्यांनी मुंबईत निवडून आणलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 नंबरचा पक्ष, मालेगाव महापालिकेत 2 नंबरचा पक्ष, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 150 किंवा असे काहीतरी 125 असे नगरसेवक संपूर्ण महाराष्ट्रात या असाउद्दीन ओवैसीच्या MIM पक्षाचे निवडून आलेत. मला आठवतं 2012 मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांचं अखेरचं भाषण हे रेकॉर्डेड भाषण ऐकवण्यात आलं होतं शिवाजी पार्कवर. अनेकांचे डोळे पाणावले होते. ते बाळासाहेबांचं जाहीररित्या केलेलं रेकॉर्डेड असलं तरी अखेरचं भाषण होतं आणि त्या भाषणात सुद्धा रुग्णशय्येवर असलेल्या आणि अखेरच्या घटका मोजत असलेल्या बाळासाहेबांनी चिंता जी व्यक्त केली होती ती नांदेड या महाराष्ट्रातल्या महापालिकेत असाउद्दीन ओवैसी घुसला आहे. त्याचे काय 12-15 नगरसेवक नांदेड महापालिकेत निवडून आले याविषयी बाळासाहेबांनी चिंता व्यक्त केली होती. आणि तिथून महाराष्ट्रात आलेला ओवैसी आज 12-14 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या जवळजवळ 29 पैकी 12-13 महापालिकांमध्ये आपलं बस्तान बसवून राहिलेलं आहे. मुंबईत 8 किंवा 2 महापालिकांमध्ये 2 नंबरचा पक्ष झालेला आहे. आणि त्याचे आकडे, नगरसेवकांचे आकडे बघितल्यानंतर देशातल्या राजकीय
विश्लेषकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. अर्थात एका बाजूला हिंदुत्ववादी किंवा हिंदुत्ववादाला समर्थन देणारे पत्रकार आणि विश्लेषक आहेत, आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला पुरोगामी म्हणवत मुस्लिम व्होट बँकेचं कौतुक गेली 25-30 वर्ष सांगत आलेले पत्रकार आहेत. या सगळ्यांना असावुद्दीन ओवैसी आणि त्याच्या MIM या पक्षाने विचलित केलेलं आहे. असावुद्दीन ओवैसी याचा हा जो राईज आहे, हा जो उदय आहे, याचा अर्थ कसा लावायचा हा अनेकांना कळत नाहीये. दिल्लीत बसून किंवा राष्ट्रीय राजकारणामध्ये भाजपच्या हिंदुत्ववादाचा बागुलबुवा माजवणारे आणि मुस्लिमांना सतत भयभीत करणारे जे पुरोगामी राजकीय विश्लेषक आहेत, त्यांना सुद्धा असावुद्दीन ओवैसी हे कोडं आता पडलेलं आहे की हा आला कुठून. कारण मुस्लिम ही पुरोगामी सेक्युलर राजकारणाची सगळ्यात मोठी आधारशिला आहे. मुस्लिम मतदार, मुस्लिम व्होट बँक असं हे लोक गेली अनेक वर्ष मांडत आलेले आहेत. या देशातला सेक्युलरिझम टिकवणं ही फक्त मुस्लिम मतदाराची जबाबदारी आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद करणारे हे सगळे राजकीय अभ्यासक आणि विश्लेषक, एक मुस्लिम नेता राष्ट्रीय पातळीवर उदयाला येतोय त्यामुळे विचलित झालेत, तर त्याचं कारण शोधणं आवश्यक आहे. मुस्लिम वोट बँक असली पाहिजे, पण मुस्लिम वोट बँकेने कुठल्याही मुस्लिम पक्षाला किंवा मुस्लिम नेत्याच्या पाठीशी एकजुटीने उभं राहू नये, असा काहीतरी विचित्र सेक्युलरिझम आहे यांचा. लालू प्रसाद यादव यांचं राष्ट्रीय जनता दल, अखिलेश यादव याचा समाजवादी पक्ष, ममता दीदीचा तृणमूल काँग्रेस पक्ष, राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष, आणि अगदी उद्धव ठाकरे जेव्हापासून भाजपला शिव्या घालायला लागले, संघाला शिव्या घालायला लागले, तेव्हापासून उद्धव ठाकरे यांची उबाठा शिवसेना यांना या सगळ्या पुरोगामी अभ्यासकांनी मुस्लिम वोट बँकेचे सगळे शेअर देऊन टाकले होते. ते शेअर अचानक ओवैसी कडे कसे जातात, यामुळे ही सगळी मंडळी चिंतित झालेली आहे. मुंबईमध्ये काँग्रेसचे जे काय 22-24 लोक निवडून आले, त्यामध्ये 10-12 तर मुस्लिमच आहेत. पण ओवैसीच्या 8 मध्ये 7 मुस्लिम आणि 1 हिंदू आहे. तो एक वेगळा विषय आहे. एक हिंदू असणं, मुस्लिम पक्षामधून निवडून आलेला एक हिंदू नगरसेवक हा एक स्वतंत्र विषय आहे, त्याच्यावर मी कधीतरी नंतर बोलेन. पण गमतीची गोष्ट अशी आहे की ओवैसीचा उदय या सगळ्या लोकांना विचलित करून गेलेला आहे. याचा अर्थ की काहीतरी एक राजकीय गूढता आहे, गूढरम्य गोष्ट आहे, हे माझ्या लक्षात आलं. मी अनेक हिंदीतले आणि इंग्रजीतले दिल्लीच्या पत्रकारांचे व्हिडिओ बघितले आणि मला गंमत वाटायला लागली की हे लोक ओवैसीच्या उदयाला का घाबरतायत. मोदींच्या हिंदुत्वाला, RSSच्या हिंदुत्वाला सतत देशासमोरचा धोका म्हणणारे लोक अचानक एक मुस्लिम समाजाचा मुस्लिम नेता मुस्लिम जनतेमध्ये, मतदारांमध्ये लोकप्रिय होत असेल तर यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय. हा ठीक आहे, हिंदुत्ववादी असतील, हिंदुत्ववादी पक्ष असतील, हिंदुत्ववादी नेते असतील, त्यांनी ओवैसीच्या यशाबद्दल टाहो फोडला, मी समजू शकतो. पण जे स्वतःला पुरोगामी म्हणतात आणि सेक्युलरिझम म्हणजे मुस्लिमांनीच तो सेक्युलरिझम वाचवला पाहिजे असं म्हणतात, ते ओवैसीला घाबरण्याचं कारण काय. ते कारण असं आहे की अशा विश्लेषकांनी वर्षानुवर्ष, दशकानुदशक समस्त मुस्लिमांच्या मनामध्ये, मुस्लिम मतदाराच्या मनामध्ये संघाविषयी, हिंदुत्वाविषयी जे विष पेरलं होतं आणि त्यांना गुराढोरासारखं काँग्रेसच्या किंवा सोकॉल्ड सेक्युलर पक्षांच्या दावणीला बांधलं होतं, ती दावण सोडून हा मुस्लिम मतदार एका खऱ्याखुऱ्या मुस्लिम नेत्याच्या मागे आणि मुस्लिम पक्षाच्या मागे जायला लागला. त्यामुळे ही मंडळी विचलित झालेली आहे. बघा, काही करा, भाजपला पाडा, आणि भाजपला पाडायचं
तर लालूला विजयी करा, तेजस्वीला विजयी करा, ममता दीदीला विजयी करा, अखिलेशला विजयी करा, उद्धवलाही विजयी करा. पण तो विजय करताना मुस्लिम नेता असलेल्या MIM-ला मात्र विजयी करू नका. हा विरोधाभास आला कुठून? जर तुम्ही मुस्लिम वोट बँक हे सातत्याने बोलत आलाय, तर त्या बँकेचे जास्तीत जास्त शेअर्स असाउद्दीन ओवैसी कडे जात असतील, तर या सेक्युलरांच्या पोटात दुखायचं कारण काय? तुम्हाला मुस्लिम एकजूट झालेला पाहिजे, पण तो एकजूट झालेला मुस्लिम हा मुस्लिम कुठल्याही मुस्लिम पक्षाच्या मागे किंवा मुस्लिम नेत्याच्या मागे जाता कामा नये. हे डुप्लिकेट मुस्लिम नेते जे आहेत किंवा डुप्लिकेट मुस्लिम पक्ष आहेत, काँग्रेस, अखिलेश, तुमचा तेजस्वी यादव, ममता दीदी हे मुस्लिम नाहीत, पण त्यांचे पक्ष मुस्लिम धार्जिणे, मुस्लिमांचं तुष्टीकरण करणारे म्हणून मुस्लिमांचे पक्ष मानले जातात. 2014 मध्ये काँग्रेसचा देशव्यापी दारुण पराभव झाला आणि लोकसभेत फक्त 44 खासदार निवडून आले. तेव्हा सोनिया गांधींनी त्या पराभवाचा अभ्यास करायला AK अँथनी यांच्या नेतृत्वाखाली एक खास समिती नेमलेली होती आणि त्या समितीने अभ्यास करून पराभवाचं जे विश्लेषण केलं, त्यामध्ये साफ सांगितलं होतं की भारतातल्या बहुतांश हिंदू मतदारांना आता असं वाटायला लागलंय की काँग्रेस हा मुस्लिम धार्जिणा नाही, मुस्लिमांचाच पक्ष आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंदू मतदार काँग्रेसकडे पाठ फिरवतो आहे. आणि असं त्या सामान्य हिंदू मतदाराला वाटण्याचं कारण सोपं होतं. ओटसूट हिंदुत्वाला विरोध करायचा, हिंदू समाजाला, हिंदू संस्कृतीला, हिंदू भावना दुखवायच्या आणि मुस्लिमांच्या कुठल्याही अंधानुकरणाचं तुष्टीकरण करायचं. यामध्ये काँग्रेस किंवा सेक्युलर पक्ष इतके मग्न होते की लोकांना हळूहळू हे सगळे पक्ष सेक्युलर नव्हे तर मुस्लिम पक्ष वाटायला लागले. पण प्रत्यक्षात त्यांचा नेता कोणीही मुस्लिम नव्हता. या पक्षाचं ध्येय, धोरण, उद्दिष्ट ही इस्लाम धार्जिणी वाटली तर इस्लामिस्ट नव्हती. पण तेच खरे मुस्लिमांचे हितकर्ते आहेत, तेच खरे मुस्लिमांचे उद्धारक आहेत, तेच खरे मुस्लिमांचे मदतनीस आहेत, तारणहार आहेत, असं चित्र जे काही विश्लेषणातून आणि विवेचनातून सातत्याने पुरोगामी पत्रकारांनी निर्माण करत राहिले. त्यामुळे मुस्लिम कितीसा त्या पक्षांबरोबर गेला हे दिसलं असेल, पण त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात हिंदू मतदार हळूहळू करत सगळ्या सेक्युलर पक्षांपासून, काँग्रेसपासून दुरावत गेला. आणि त्यामुळे मुस्लिम वोट बँक म्हणजे सगळ्या सेक्युलर पक्षांची हक्काची वोट बँक ही एक परिस्थिती निर्माण झाली होती. त्या परिस्थितीला असाउद्दीन ओवैसीच्या प्रयत्नांनी सुरुंग लागलेला आहे. हळूहळू करत विविध राज्यातला मुस्लिम मतदार हा मोठ्या प्रमाणामध्ये असाउद्दीन ओवैसी याच्या MIM पक्षाच्या मागे एकजूट होतोय, कन्सोलिडेट होतोय. आणि त्यामुळे हे सगळे काँग्रेस धार्जिणे सेक्युलर विश्लेषक हे विचलित झालेले आहेत. अरे 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 अरे, आपल्या पक्षाच्या, आपल्या लाडक्या पक्षाची वोट बँक असाउद्दीन ओवैसी लुटून नेतोय. आठवतं तुम्हाला, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला नसीम खान नावाचा मुंबईतला एक काँग्रेस नेता उघडपणे बोलला होता की मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लिम उमेदवार देणार नाहीत. आणि नेमकी तीच गोष्ट अतिशय ठासून असाउद्दीन ओवैसी मुस्लिम बहुल एरियात जाऊन बोलतो. मुस्लिम दरी बिछाने के लिए चाहिए, कुर्सियां लगाने के लिए, उठाने के लिए चाहिए, लेकिन सत्ता में मुस्लिमों को भागीदारी कांग्रेस नहीं देती, सेक्युलर पार्टीज नहीं देती. हीच तर असाउद्दीन ओवैसीची भूमिका आहे. आणि ती भूमिका हळूहळू करत मुस्लिम मतदार स्वीकारू लागलाय. त्याची सगळ्यात मोठी पावती महाराष्ट्राच्या महापालिका निवडणुकांमध्ये मिळालेली आहे. 125 का 150 नगरसेवक MIM चे निवडून येणं याचा अर्थच
तितका मतदार हा काँग्रेस पासून तुटतो आहे. त्यामुळे असाउद्दीन ओवैसी आणि MIM यांचं महापालिकेच्या निवडणुकीतलं यश हे भाजपला दुखावणारं किंवा नुकसान करणारं ठरलं नाही, पण काँग्रेसचं आणि सगळ्या पुरोगामी पक्षांचं मोठं नुकसान करून गेलंय. आणि त्यामुळे हे सेक्युलर विश्लेषक, अभ्यासक विचलित झाले, चिंतातूर झालेले आहेत. अरे काय झाले, ओवैसी कशाला, ओवैसी कशाला? कारण ओवैसी हा फक्त धार्मिक राजकारण करतो असं बिलकुल नाहीये. मोठ्या प्रमाणावर काँग्रेसने आणि सेक्युलर पक्षांनी आपला हक्काचा मतदार म्हणून सगळ्या बाबतीत वंचित ठेवलेला जो गरीब, दलित, पीडित असा मुस्लिम वर्ग आहे, त्याला ओवैसी गोळा करतोय आणि तो काँग्रेसच्या मतलबी राजकारणाला उघडं पाडत विजयी होत चाललाय. त्यामुळे काँग्रेसचे चमचे असलेले सगळे पुरोगामी पत्रकार विचलित झालेले आहेत. जितकी ओवैसीची ताकद वाढेल तितकी काँग्रेसची आणि सगळ्या पुरोगामी पक्षांची मतदानातली ताकद आणि शक्ती घटत जाणार आहे. ओवैसीच्या वाढण्यामुळे, विस्तारामुळे, मत मिळवण्यामुळे हिंदुत्ववादी किंवा भारतीय जनता पक्षाचं कुठलंही नुकसान होणार नाही. नुकसान काँग्रेसचं होणार आहे. पण ओवैसीच्या विस्तारामुळे भाजपचा किंवा हिंदुत्ववादी पक्षांचा फायदा मात्र नक्की होणार आहे. कारण जितक्या मोठ्या प्रमाणावर ओवैसी यशस्वी होतो आणि मुस्लिम वोट बँक आपल्या बाजूला कन्सोलिडेट करतो, एकजूट करतो, आपल्याकडे मतं वळवतो, तितक्या मोठ्या प्रमाणावर त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदू समाजातली मतं मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादी पक्ष आणि भाजपकडे वळत जातात. त्यामुळे ओवैसीच्या असल्या यशामुळे भाजपचा पराभव होत नाही, उलट हिंदूंमध्ये भाजपची जी वोट बँक आहे ती अधिकाधिक स्ट्रॉंग होत जाते, मजबूत होत जाते. यामुळे सगळेच्या सगळे पुरोगामी विचारक, अभ्यासक, प्रचारक, विश्लेषक कमालीचे विचलित होऊन गेलेले आहेत. कारण आजपर्यंत या पुरोगामी विश्लेषकांनी ज्या डुप्लिकेट मुस्लिम पार्ट्या, सेक्युलर पार्टी म्हणजे आज मुस्लिम पार्ट्या झालेल्या आहेत, अशा सगळ्या सेक्युलर पार्ट्यांना खरोखरीच्या मुस्लिम पार्ट्या म्हणून मुस्लिम मतदाराच्या गडी मारलेल्या होत्या. तो मुस्लिम मतदार या सगळ्या डुप्लिकेट तोतया मुस्लिम नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांना झिडकारून खऱ्याखुऱ्या मुस्लिम नेत्याचा असाउद्दीन ओवैसीच्या मागे आणि MIM या खऱ्याखुऱ्या मुस्लिम पक्षाच्या मागे जायला लागल्यामुळे हे सगळे सेक्युलर विचारांचे जे मक्तेदार आहेत ते रडकुंडीला आलेले आहेत. ओवैसी जिंकतो कसा? ओवैसीने काँग्रेसला मागे टाकलं, ओवैसीने शरद पवारांना मागे टाकलं, ओवैसीने उद्धव ठाकरेंना मागे टाकलं. चिंतेचं कारण कळलं मित्रांनो. ओवैसी ही दुधारी तार आहे, दुधारी तलवार आहे. एका बाजूला ती सेक्युलर पक्षांची मतं कापून काढते आहे, आपल्या बाजूला घेते आहे, आणि दुसरीकडे त्याच्या बाजूने मुस्लिम मतं कन्सोलिडेट होताना बघून भाजपच्या आणि हिंदुत्ववादी राजकारणाच्या बाजूला झुकणारी हिंदू मतं कन्सोलिडेट एकजूट होत चाललेली आहेत. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.